पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वधूवर सूचक केंद्रास सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत गोडेवार साहेबांनी भेट दिली। प्रथम संघाचे उपाध्यक्ष तथा वधूवर सूचक केंद्राचे प्रमुख अनिल कन्ना यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रस्तावनेत संघाचे विविध कार्यक्रमाची माहिती आणि वधूवर सूचक केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली। त्यानंतर चंद्रकांत गोडेवार साहेबांचे बुके आणि श्री मार्कंडे चरित्र पुस्तक भेट देऊन संघाचे अध्यक्ष श्रीहरी कोरापाटी व महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांनी समाजोपयोगी शैक्षणिक सवलती, व्यवसायासाठी मिळणारे सवलती, सामाजिक शासकीय विविध परिपत्रके यांची माहितीचे पुस्तक काढण्याचे मानस व्यक्त केले। जांभळे यांनी गोडेवार साहेबांची माहिती दिली। भूपती कमटम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गोडेवार साहेबांना पुढील सेवानिवृत्त जीवनास तसेच राजकारणात प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या। चंद्रकांत गोडेवार साहेबांनी मार्गदर्शनपर भाषणात 35 वर्षे शासकीय सेवा करून सेवानिवृत्त झालो। शासकीय कामाच्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी मी येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाकडून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात उभा राहू इच्छितो आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। तसेच शासकीय योजनांची माहितीही समाजास उपलब्ध करून देईन असे सांगितले। एंगेज झालो पाहिजे। माझी एनर्जी अशी राहिली तर घरात मी बाकीची भांडण करत पाहिजे, त्याच्या ब्रेक करणार काय तर एनर्जी घ्यायची। मग म्हटलं का ती सोलापूरच्या लोकांनी मला खूपदा म्हणले की तुम्ही नक्की विचार करा। आणि तेव्हा आणि मुख्य म्हणजे तेव्हा प्रणजित शिंदे निवडून येईल पडेल मला काही माहीत नव्हतं। तेव्हा सुद्धा लोकांनी मला मध्यमध्येच बघा म्हणून सांगितलं। मी सर्वे प्रणजित शिंदे गेल्यानंतर खासदार झाल्यानंतर केला, आधी नाही केला। मधल्या काळात तेव्हा म्हणजे लोकांना असं लोक होतं की मी मध्यमधून उभं राहायला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे। बघू आता मी माझ्या लेवलला प्रयत्न करतो। तुम्ही सगळ्या तुमच्या प्रार्थना करताना देवाला प्रार्थना करा की बाबा माझ्यासाठी तिकीटासाठी देवाने सुद्धा काही चावी फुटवायला पाहिजे। देवाला काही देवाने सुद्धा काही हालचाल देवाला हलवायला पाहिजे ना। आपण सगळ्यांनी मदत करा आणि आपल्या शुभेच्छा ठेवा आणि आशीर्वाद द्यावा। या कार्यक्रमास डॉक्टर प्राध्यापक शंकर बत्तीन, बँक ऑफ महाराष्ट्राचे सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक उमापती मिठ्ठापल्ली, कार्यकारी सदस्य नागनाथ बुड्डू, श्रीनिवास एमुल, महाराष्ट्र राज्य पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू, सचिव नारायण एरवा, उद्योग बँक व्याख्यानमाला मुख्य समन्वयक श्रीनिवास सामलेटी, किसन आडम, व्यंकटेश गोप, सोमया एनगंदुल, अशोक कुमार चिप्पा, प्रकाश बोल्ली, नागनाथ वड्डेपल्ली, विवेकानंद श्रीपती, संगासाहेब, प्राध्यापक श्रीनिवास कोडम, रोहित द्यावनपल्ली, संजीव कुचन आदी मान्यवर उपस्थित होते। संघाचे सचिव यशवंत इंदापुरे, सहसचिव सत्यनारायण बर्देपूर, खजिनदार नागनाथ गज्जम आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिल कन्ना यांनी मानले।